मित्रांनो, नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा, कागदपत्र काय लागतात, याला पेमेंट किती करावं लागतं, या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, रेशन कार्ड हे निव्वळ धान्य मिळवण्यासाठी नाही, तर सरकारी योजनांचा लाभ मिळवत असताना किंवा इतर कामासाठी सुद्धा ओळखीचा एक अत्यंत महत्वाचा असा पुरावा कागदपत्र म्हणून रेशन कार्डला ओळखलं जातं. रेशन कार्ड काढण्यासाठी आपण जर पाहिलं तर तहसील कचेऱ्याच्या या ठिकाणी आपल्याला खूप फेऱ्या माराव्या लागत होत्या. परंतु आता शासनाच्या माध्यमातून ही प्रणाली ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आलेली आहे आणि याच ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून हा अर्ज कसा करायचा हे आज आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला RCMS महाराष्ट्राचे जे महापूरची वेबसाईट आहे rcms.mahapur.gov.in या संकेतस्थळावरती यायचे. याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे. मित्रांनो, वेबसाईटवरती आल्यानंतर आपण बऱ्याच साऱ्या ऑप्शन पाहू शकता, महत्वाची अशी माहिती पाहू शकता. हे पोर्टल अतिशय महत्वाचं आणि कामाचं असं पोर्टल आहे आणि याच पोर्टलवरती साइन इन रजिस्टर नावाचे ऑप्शन दिलेली आहे. याच्यात पब्लिक लॉग इन वरती क्लिक करायचे. याच्या अंतर्गत रजिस्टर युजर, न्यू युजर. आता न्यू युजर असाल तर न्यू युजर करावं लागेल, साइन अप करावं लागेल. ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं रेशन कार्ड आहे का असेल, तुम्ही त्याच्यामध्ये HOF असाल म्हणजे हेड ऑफ फॅमिली असाल तर पहिली ऑप्शन निवडायचे. आपण रेशन कार्ड मध्ये नाव आहे पण आपण हेड ऑफ फॅमिली नाही, त्या रेशन कार्ड मधला मेंबर आहोत. आपल्याला नवीन रेशन कार्ड विभक्त बनवायचं असेल 2 नंबर निवडा आणि नवीन अप्लाय करायचं असेल तर 3 नंबर निवडा. 3 नंबरचे ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव लिहायचंय. ते नाव लिहून तुम्ही स्पेस मारल्याबरोबर तुमचं मराठीत नाव येईल. व्यवस्थितपणे चेक करायचे. ते नाव तुम्हाला आधारनुसार बरोबर आहे खाली पाहायचंय. आधार नंबर द्यायचा आहे. जेंडर मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर जे असेल ते निवडायचे. मोबाईल नंबर द्यायचा आहे. ईमेल ॲड्रेस द्यायचा आहे. लॉग इन ID एक तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करावं लागणार आहे. लॉग इन ID समजा तुम्ही आता एक उदाहरणार्थ काही टाकलं, याच्यामध्ये आता समजा आपण ram@2026 टाकूया. अवेलेबल आहे का ते चेक करता येते. आता आपण ram@2026 टाकलंय. चेक अवेलेबिलिटी केल्याबरोबर पाहू शकता नॉट अवेलेबल दाखवलं जात आहे. आता याच्यामध्ये काही बदल करून दुसरं तुम्हाला लक्षात राहील असं समजा टाकलं आणि चेक केलं तर आपण पाहू शकता या ठिकाणी अवेलेबल आहे. त्याच्यानंतर पासवर्ड 2 वेळेस सेट करायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे, एक OTP मागवायचा आहे. मोबाईलवरती आलेला OTP एंटर करून आपलं हे रजिस्ट्रेशन करायचंय. याच्यानंतर आपल्याला याचे रजिस्टर युजरवरती लॉग इन करण्यासाठी याच्या अंतर्गत सुद्धा आपण पाहू शकता आपल्याला 3 ऑप्शन आहेत. एक तर आधारच्या OTP नुसार लॉग इन करू शकतो. दुसरी ऑप्शन आहे आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड जो आपण सेट केलाय त्यानुसार करू शकतो. आणि तिसरं म्हणजे रेशन कार्ड नंबरनुसार आपण या ठिकाणी लॉग इन करू शकतो OTP मागून. आता याच्यामध्ये सर्वात सोपी ऑप्शन आहे आधार नंबर आणि कॅप्चा कोड OTPची. आधार नंबर टाकायचा, कॅप्चा कोड टाकायचा, एक आलेला OTP टाकून लॉग इन करायचंय. लॉग इन झाल्याबरोबर आपल्याला डॅशबोर्ड दाखवला जाणार आहे. याच्यामध्ये खाली एक ऑप्शन आहे आपल्याला अप्लाय एडिट रेशन कार्ड. अप्लाय वरती आपल्याला क्लिक करायचंय. अप्लाय वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे ऑप्शन येणार आहे जिल्हा निवडण्याचे. याच्यात आपण पाहू शकता सर्व जिल्हे दाखवले जातात. आपल्याला ज्या जिल्ह्यासाठी अर्ज करायचा आहे तो जिल्हा याच्यामध्ये निवडायचा आहे आणि जिल्हा निवडल्यानंतर तहसील गाव हे ऑटोमॅटिक त्या ठिकाणी चेंज होणार आहे. आता आपण समजा उदाहरणार्थ धाराशिव जिल्ह्यामध्ये अर्ज करणार आहोत, आपण धाराशिव निवडला. त्याच्यानंतर तालुका निवडायचा आहे. त्याच्यानंतर पुढे गावाची यादी दिलेली आहे. याच्यामधून आपलं जे काही असेल ते गाव निवडायचं. गाव निवडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी माहिती दाखवलेली आहे जिल्हा, तालुका, गाव. आता याच्यामध्ये पहिली ऑप्शन आहे ऍड मेंबरची. याच्यामध्ये सर्वात पहिला आपल्याला मेंबर ऍड करावा लागणार आहे. पहिला जो मेंबर ऍड करेल तो HOF म्हणजे हेड ऑफ फॅमिली असणार आहे, म्हणजे त्या रेशनवरती मेन व्यक्ती असणार आहे. याच्यामध्ये त्या व्यक्तीचा फोटो लावायचा आहे 20 KB पर्यंतचा, पासपोर्ट साईज फोटो. फादर नेम, मदर नेम मराठीमध्ये टाकायचे. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ एक्झॅक्ट आहे का डिक्लेअर आहे. डिक्लेअर असेल, राजपत्र असेल तर डिक्लेअर, एक्झॅक्ट असेल तर एक्झॅक्टला क्लिक करायचे. याच्यानंतर ही माहिती वरची ऑटोमॅटिक येणार आहे. त्याच्यानंतर आपलं नाव, त्याच्यानंतर आपल्या पत्नीचं नाव, वडिलाचं नाव, आईचं नाव इकडं मराठीत टाकलेलं इंग्लिशमध्ये ऑटोमॅटिक येणार आहे. याच्यानंतर खाली अर्ज स्वतः, आता HOF स्वतः आहे, त्याच्यामध्ये पहिल्या मेंबरची आपण माहिती भरत आहोत. जर महिलेच्या नावावर असेल तर त्याच्यावर भरायचं, डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. याच्यानंतर इकडं आपल्याला आपला आधार नंबर दाखवलेला आहे, ऑक्युपेशन दाखवायचे आहे. त्याच्यामध्ये काय तुम्ही बिझनेस आहे, सेल्फ एम्प्लॉईड, सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट सेक्टर, फार्मर, लेबरर जे काही असेल ते त्या ठिकाणी टाकायचे. आपण फार्म लेबरर सुद्धा टाकू शकता त्याच्यामध्ये, म्हणजे शेतकरी किंवा शेतमजूर आहोत. याच्यानंतर आपल्याला बर्थ सर्टिफिकेट असेल तर बर्थ सर्टिफिकेट, पॅन कार्ड, वोटर ID, हायस्कूलचं सर्टिफिकेट, हे जी काही माहिती असेल, पासपोर्ट असेल ते आपल्याला त्या ठिकाणी डॉक्युमेंट एक निवडायचे. ते डॉक्युमेंट आपल्याला, त्या डॉक्युमेंटचा नंबर, ती माहिती आपल्याला याच्यामध्ये फिल करायची. जे डॉक्युमेंट आपल्याकडे असेल, पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड निवडू शकता. आपल्याकडे वोटर ID किंवा आपल्याकडे हायस्कूलचं सर्टिफिकेट, मार्कशीट वगैरे असेल ते निवडू शकता. त्या सर्टिफिकेटची इश्यू डेट टाकायची आणि पुढे आपल्याला ती फाईल अपलोड करायची 200 KB पर्यंत PDF. याच्यानंतर बँकेची माहिती द्यायची. बँकेची लिस्ट आहे, याच्यामधून आपली जी काही बँक असेल ती बँक निवडायची. स्टेट ऑटोमॅटिक आलेलं आहे, जिल्हा, त्याच्यानंतर बँकेचा IFSC कोड आणि बँक अकाउंट नंबर ही माहिती द्यायची आहे. त्याच्यानंतर स्पेशल कॅटेगरी आहे का,
तर असेल तर द्यायची आहे. टी ट्राईब आहेत का, किंवा इम्पॉसिबल ऑफ नॉन NRC किंवा इतर ई-श्रमवाले जे मायग्रंट लेबर असतात इकडं तिकडं फिरणारे भटके लेबर आपण ज्यांना म्हणतो, किंवा अनरेकॉग्नाइज लेबर ई-श्रम ज्यांचं काढलंय ते असेल तर आपण त्याच्यामध्ये निवडू शकता. याच्यानंतर पुढे मनरेगाची स्टेटस आपण येस नो करायची. मनरेगा असेल तर आपण येस करू शकता. त्याच्या स्टेटस आपल्याला माहिती द्यावी लागेल. जनरल, ओबीसी, SC ST निवडायचे. जर SC ST असेल तर पुढे आपल्याला कास्ट सर्टिफिकेट जोडावं लागणार आहे. त्याचे ऑप्शन त्या ठिकाणी दिलेले 200 KB पर्यंतची PDF फाईल. जनरल असेल तर जनरल असेल, कास्ट ते अपलोड करण्याची गरज नाही. डिसेबिलिटी आहे का असेल तर येस करायचे. कोणती आहे त्याच्या संदर्भात सर्टिफिकेट आपल्याला द्यावं लागणार आहे. किती % आहे, काय वगैरे वगैरे सर्व माहिती आपल्याला डिसेबिलिटीच्या संदर्भात भरावी लागणार आहे. क्रिटिकल इलनेस आहे का असेल तर हो, तर त्या ठिकाणी काय जी माहिती आहे ती आपल्याला माहिती द्यावी लागेल. सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. नसेल तर नो करून आपल्याला पुढे यायचंय. रिमार्कमध्ये काही रिमार्क असेल तर आपल्याला माहिती द्यायची असेल तर द्यायची, नसेल तर येणे आपण करू शकता. याच्यानंतर खाली अटी शर्ती घोषणा दिलेल्या आहेत, त्या दोन्हीला टिक करायचं आणि सेव्ह करायचंय. सेव्ह केल्यानंतर मेंबर डिटेल हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली. आपला फोटो वगैरे या ठिकाणी आलेला आहे. सर्व माहिती आपल्याला दाखवली जाते. तो मेंबर ऍड झालेला आहे. नाव, त्याच्यानंतर आईचं नाव, वडिलांचं नाव, सगळी माहिती दाखवली जाते. याच्यानंतर आपल्याला कार्ड टाईप डिटेल, कुठलं कार्ड. आता इथं महत्वाचा असा विषय येतो की आपण याच्यामध्ये कोणत्या कार्डसाठी पात्र आहात. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं उत्पन्नानुसार ते कार्ड या ठिकाणी दिलं जातं. जसं 15,000 रुपयापर्यंत उत्पन्न असेल तर पिवळं रेशन कार्ड, AAYचं जे असेल, BPLचं असेल ते दिलं जातं. आता याच्यामध्ये जर समजा अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक शेतकरी असतील, त्यांच्याकडे 4 चाकी वाहन वगैरे नसेल, 2 हेक्टरच्या खाली जमीन असेल तर त्यांना शेतकरी केसरी म्हणून दिलं जातं. आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी सुद्धा या ठिकाणी केसरी दिलं जातं. वरचे जे काही गट असतील त्यांना या ठिकाणी शुभ्र कार्ड दिलं जातं. म्हणजे ज्यांचं उच्च उत्पन्न आहे अशा उच्च उत्पन्नासाठी पांढरं कार्ड या ठिकाणी दिलं जातं. आता याच्यामध्ये 44,000च्या आतलं किंवा शहरी भागात 59,000च्या आतलं उत्पन्न असेल तर तुम्हाला PHH AAY मध्ये त्या ठिकाणी AAYला तर तुम्हाला 15,000च्या आतलीच उत्पन्नाची अट आहे. परंतु PHH जे आहे प्राधान्य कुटुंब योजना त्याच्यासाठी मात्र तुम्ही 44,000, शहरी भागासाठी 59,000चा उत्पन्नाचा हे दाखवून सुद्धा तुम्ही ते घेऊ शकता. आणि आपल्याकडे असलेल्या उत्पन्नाच्या दाखल्यानुसार आपल्याला या ठिकाणी हे जे काही कार्ड असेल ते कार्ड याच्यामध्ये सिलेक्ट करायचे. याच्यानंतर पुढे आपल्याला ॲड्रेस डिटेल आहे. आता ॲड्रेस डिटेलमध्ये काय करायचं की आपला आधारनुसार वगैरे जो पत्ता आहे तो पत्ता इथे द्यायचा आहे. हे लोकल लँग्वेज आहे. आता इथं आपण जे काही टाईप करू ते पुढे इंग्लिशमध्ये टाईप होणार आहे. आता इंग्लिशमध्ये मराठीत काही चेंज होत असेल तर ते आपण एडिट करू शकता. आता आपण लँडमार्क द्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढे गावाचं नाव आलेलं आहे, तालुक्याचं नाव आलेलं आहे, जिल्हा आलेला आहे. त्याच्यानंतर ब्लॉक जर असेल वेगळा काही ग्रामपंचायत वगैरे त्यात निवडायचं असेल तर ते आलं असेल तर निवडू शकता. आणि याच्या खाली आपल्याला द्यायची माहिती ती म्हणजे पिनकोडच्या संदर्भातील पिनकोडची माहिती या ठिकाणी एंटर करायची. आणि त्याच्या खाली दुसरी एक ऑप्शन आहे की इफ प्रेझेंट ॲड्रेस म्हणजे तुमचा सध्याचा पत्ता आणि परमनंट पत्ता सेम आहे का असेल तर टिक करायचे. टिक केल्याबरोबर वर जसा आहे पत्ता तसा तो खाली ऑटोमॅटिक घेतलेला आहे. याच्यानंतर गॅसची डिटेल द्यायची. तुमच्याकडे गॅस कनेक्शन आहे का, तर LPG गॅस सिलेंडर 1 सिलेंडरसह, 2 सिलेंडरसह, किंवा कनेक्शन नाही, किंवा PNGचं कनेक्शन आहे, जे काय असेल ते निवडायचं. आता 2 सिलेंडर आहे, 2 सिलेंडर निवडलं, नसेल तर नो करू शकता. त्यानंतर गॅस कनेक्शनचा नंबर द्यायचा आहे. तुमच्याकडे कोणाचा आहे, भारतचा आहे का HPचा आहे तो निवडायचा आहे. कोणत्या एजन्सीचा निवडायचा आहे. एजन्सीचं जर नाव याच्यामध्ये नसेल तर नॉट अवेलेबल करू शकता. ही सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची. कंझ्युमर नाव वगैरे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलं जाणार आहे. याच्यानंतर अटॅचमेंट एन्क्लोजर, याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे. आयडेंटिटी प्रूफमध्ये वोटर ID, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन, गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट जे काही त्याचा आयडेंटिटी कार्ड वगैरे असेल, किंवा ॲड्रेस कार्ड, किसान फोटो, किंवा इतर गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंटचे जे काही डॉक्युमेंट असतील ते तुम्ही त्याच्यामध्ये पगारपत्रक वगैरे अपलोड करू शकता. आयडेंटिटी प्रूफ आणि ॲड्रेस प्रूफ 2 वेगवेगळे तुम्हाला या ठिकाणी प्रूफ अपलोड करायचे आहेत. तर तुम्ही वोटर ID किंवा पासपोर्ट अशा बाबी याच्यामध्ये अपलोड करू शकता. 200 KB पर्यंतची फक्त PDF याच्यामध्ये अपलोड करता येणार आहे. ऑदरमध्ये सुद्धा तुमच्याकडे फॅमिली इन्कम किंवा त्याच्या रिलेटेड उत्पन्नाचं प्रमाणपत्र वगैरे जे काय असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये अपलोड करू शकता. याच्यानंतर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये जाल या ठिकाणी सुद्धा तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही AAY साठी कॅटेगरीसाठी असाल तर त्या रिलेटेड तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र द्यावं लागेल. किंवा समजा तुम्ही बिलो पॉवर्टी लाईन असाल तर दारिद्र्य रेषेखालचा दाखला तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावा लागेल. तर त्यानुसारचं कागदपत्र आपल्याला या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे. आता याच्यानंतर पुढे तुम्हाला फॅमिली टोटल अॅन्युअल इन्कम ही एक ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी 1 लाखापेक्षा जास्त टाकलेली आहे तर ऑटोमॅटिक व्हाईटसाठी येणार आहे. कमी असेल तर त्या रिलेटेड दाखवलं जाणार आहे. FPS मॅपिंग, आता याच्यामध्ये तुमचे जे काही दुकानदार असतील गावातले ते तुम्हाला त्या यादीमधून निवडायचे. तर इन्स्पेक्टर कोण आहे ते दाखवलं जाणार आहे. जर तुमचं कार्ड AAY वगैरे असेल तर मिळणार. याच्यानंतर तुम्हाला खाली कन्फर्म
आणि प्रोसीड टू सबमिट ॲप्लिकेशन फीवरती क्लिक करायचं आहे. याच्यानंतर आर यू शुअर वरती ओके करायचे आणि हे ॲप्लिकेशन आपलं सबमिट व्हायला सुरू होणार आहे. ॲप्लिकेशन सबमिट झालेले आता आणि ड्राफ्ट कॉपी आहे. याच्यामध्ये आपला ॲप्लिकेशन नंबर दाखवला जातोय, व्ह्यू, रिजेक्ट आणि प्रोसीड टू पेमेंट. आता जर समजा आपण सॅटिस्फाय नसाल तर रिजेक्ट करू शकता आणि ओके असेल तर प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. कशा प्रकारे पेमेंट करायचं? ऑनलाईन आपण या ठिकाणी निवडलेले. किती रुपयाचं पेमेंट करायचं? 100 रुपयाचं. याला खाली आपल्याला ऑप्शन दिलेली आहे पे नाऊची. या पे नाऊवरती क्लिक करायचे. पे नाऊवरती क्लिक केल्यानंतर आर यू शुअर सांगितलं जाईल. पुन्हा पेमेंटची स्टेटस दाखवली जाईल. पे नाऊवर करायचंय. याच्यानंतर आपल्याला चलन 100 रुपयाचे कशासाठीचे वगैरे वगैरे दाखवलंय. कशा प्रकारे पेमेंट करायचे ते तुम्हाला या ठिकाणी दाखवलंय. मोबाईल नंबर दाखवलाय. आय अग्रीवरती क्लिक करायचे. वरती पेमेंटचा गेटवे सिलेक्ट करायचा आहे. पेमेंटचा गेटवे सिलेक्ट केला नसेल तर तुम्हाला एरर येणं. आता आपण युपीआय पेमेंटचा गेटवे सिलेक्ट केलेला आहे. युपीआय पेमेंटचा गेटवे सिलेक्ट करून प्रोसीड टू पेमेंट केलंय. या ठिकाणी आपल्याला डायरेक्टली रिडायरेक्ट केलं जाणार आता पेमेंट करण्यासाठी. परत एक आपल्याला ओकेचे ऑप्शन क्लिक करून आपल्याला पेमेंटच्या गेटवरती आलेलं आहे. आता या ठिकाणी पुन्हा आणखीन त्या पेमेंट बद्दलची माहिती दाखवली. कोणाला जाणार आहे, कशा प्रकारे जाणार आहे, याला कन्फर्म करायचंय. कन्फर्म केल्यानंतर आपल्यासमोर QR कोड जनरेट झालेला आहे. हा QR कोड आपल्या UPI ॲप्लिकेशनच्या माध्यमातून स्कॅन करायचा आहे. स्कॅन केल्यानंतर 1-2 मिनिटाच्या मध्ये ते पेमेंट ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली होणार आहे. त्याची आपल्याला सर्व डिटेल दाखवली आहे. आता याला आपल्याला प्रिंट काढायची असेल याची पावतीची वगैरे तर आपण काढू शकता. डाउनलोड रिसिप्ट आहे, व्ह्यू चलान आहे, हे सगळे नसेल तर डायरेक्टली याला आपल्याला क्लोज करायचं आहे. पावती आपण या ठिकाणी ठेवायची असेल तर ठेवू शकता. आता याच्यामध्ये डॅशबोर्डला जर आपण हे ॲप्लिकेशन पाहिलं तर आपल्याला हे ॲप्लिकेशन सबमिट दाखवेल. याच्यामध्ये पुढचे जे काही स्टेटस असतील हे आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने दाखवल्या जाणार आहे. तर अशा प्रकारे आपण ॲप्लिकेशन करू शकता. ॲप्लिकेशन करत असताना तुम्ही जे काही उत्पन्नाचं प्रमाणपत्र द्याल हे तहसील कार्यालयाच्या माध्यमातून किंवा आपले सरकार सेवा केंद्राकडून काढलेलं अधिकृत असं उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी जोडा. तरच तुमचा रेशनचा कार्ड जो काही अर्ज आहे तो मंजूर होतो. अन्यथा तो रिजेक्ट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही रेशन कार्डसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्याच्यासाठी लागणारे कागदपत्र, पेमेंट किंवा त्याच्या संदर्भातील माहिती आपण घेतलेली आहे. जर याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. त्याबद्दल सुद्धा आपण नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.